सुरुवातीलाच आजची सगळ्यात मोठी बातमी। मतदार याद्यांमधील घोळ आणि कथित मतचोरी विरोधात महाविकास आघाडी आज एल्गार पुकारणार आहे। महाविकास आघाडी आणि मनसे आज मुंबईमध्ये आयोगाविरोधात मोर्चा काढतायत। सत्याचा मोर्चा असे या मोर्चाचं नामकरण करण्यात आलंय। या मोर्चाला उद्धव ठाकरे, राज ठाकरे, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे उपस्थित असतील। काँग्रेसचे नेते उपस्थित असतील आणि त्यासोबतच राष्ट्रवादीचेही बडे नेते या मोर्चामध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे। या सगळ्या मोर्चा संदर्भात राष्ट्रवादी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले यांनी। आपण पाहूयात। सत्याचा मोर्चा पार पडतोय आणि या मोर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार, रोहित पवार ही सर्व मंडळी उपस्थित राहणार आहेत। रोहित पवार आपल्या सोबत आहेत। आज सत्याचा मोर्चा तुम्ही काढताय, परंतु जयकुमार गोरेंचं असं म्हणणं आहे की जे त्यांची बुद्धी चोरी झालेली आहे असे लोक आज मोर्चा काढतात। ते कोणाबद्दल बोलतात मला माहित नाही। एकतर गोरेंचे स्टेटमेंट आणि गोरेंचा इतिहास जर आपण बघितला तर फारच तो काळा आणि उघडा इतिहास आहे हे आपल्या सगळ्यांना तिथं माहिती आहे। कालच त्यांनी ज्या मुंडे डॉक्टर आहेत त्यांच्याबद्दलचं अतिशय आक्षेपाई स्टेटमेंट काल त्यांनी दिलेलं आहे। ज्या माणसाला महिलांबद्दल कसं बोलायचं, काय करायचं, कशा पद्धतीने राजकारण करायचं हे माहीत नाही अशांनी इतर पक्षातल्या मोठ्या नेत्यांबद्दल बोलू नये असं मला वाटतं। कारण का स्वतःच्या काळ्या आणि उघड्या इतिहासाबद्दल त्यांनी थोडासा विचार करावा। तुम्ही काय या सगळ्या विषयासंदर्भात बोलणार आहे? काही गोष्टी त्यांच्या मागच्या काळात ज्या समोर आल्या होत्या नाही, त्या येणाऱ्या अधिवेशनामध्ये मी बोलेल, कारण माझ्यावर त्यांनी हक्कभंग आणला होता। तर ते हक्कभंग चर्चेत कधी येतोय माझा सुद्धा आणि त्यांचा सुद्धा याची मी वाट बघतो। आज या मोर्चाच्या निमित्तानं तुम्ही सगळे विरोधक एकत्र येत असला तरी काँग्रेसच्या सहभागासंदर्भातच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। ना त्यांचे झेंडे पाहायला मिळत आहेत, ना त्यांचे नेते स्पष्टता आणतायत की आम्ही मोर्चात सहभागी होणार आहोत। खरं तर काल परवा त्यांचे जे प्रदेश अध्यक्ष आहेत सपकाळ साहेब त्यांनी स्टेटमेंट दिलं होतं की आम्ही सहभागी होणार। आता जर प्रदेश अध्यक्षांनी स्टेटमेंट दिलं असेल आम्ही सहभागी होणार तर मग होतील अशी अपेक्षा आहे। शेवटी मोर्चा हा लोकशाही वाचवण्यासाठी आहे। पक्ष बघण्यापेक्षा आपण कुठल्या विचारासाठी कशासाठी लढत आहोत हे बघणं जास्त महत्त्वाचं आहे। अपेक्षा करूया सर्वच पक्ष या लढ्यामध्ये पाऊस असताना सुद्धा येतील। असं कुठेतरी एक चर्चा राजकारणामध्ये आहे, बिहारच्या निवडणुकीमध्ये राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे काँग्रेसच्या मतांवर परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे काँग्रेसचे नेते जे आहेत ते कुठेतरी अंतर या मोर्चापासून राखत आहे। नाही, तसं आपल्याला सांगता येणार नाही। मी गेल्या वेळेस सुद्धा सांगितलं होतं, जर उद्या जाऊन मनसेला आपल्याबरोबर घ्यायचं असेल तर आमचे जे सगळे प्रमुख नेते आहेत त्याच्यामध्ये आमच्या पक्षातले असतील, काँग्रेसचे असतील, उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षातले असतील आणि इतरही सर्व मित्र पक्षाचे जे सर्व नेते आहेत ते असाच आग्रह धरतील की आपण महाविकास आघाडीच्या काळामध्ये जसा कॉमन मिनिमम प्रोग्राम केला होता तसाच कॉमन मिनिमम प्रोग्राम करावा। काय बोलायचं, कसं वागायचं, कसं महाराष्ट्राला विकसित करायचं, मुंबईला विकसित करायचं यासाठी काही गोष्टी आपल्याला पेपरवर आणाव्या लागतील। जसं आम्ही महाविकास आघाडीच्या काळामध्ये आणलं आणि त्यानं जर तुम्ही बघितलं असेल कोणाकडनंही चुकीचे स्टेटमेंट तिथं गेले नाही। काम करत असताना आम्ही सर्वजण एका विचाराने एका दमाने महाराष्ट्राच्या हिताने तिथं काम केलं। असं जर तिथं एखादा कॉमन मिनिमम प्रोग्राम होत असेल तर काँग्रेसला अडचण नसावी असं वाटतं। रोहित पवारांची काय भूमिका आहे? महाराष्ट्र नवनिर्माण सेना या महाविकास आघाडीत सहभागी झाली पाहिजे का? कारण